छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आसपासच्या जिल्ह्यातून आणि कोकणातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून CPRमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांना CPRमधील काही डॉक्टर आणि कर्मचारी रक्त तपासणीसाठी खासगी लॅबमध्ये पाठवतात. खासगी लॅबमधील रक्त तपासणीच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची आर्थिक लूट केली जाते. खासगी लॅबचे एजंट हे दिवसभर CPR आवारात घुटमळत असतात. गुरुवारी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं CPRमधील डॉक्टर आणि खासगी लॅबच्या एजंटांकडून रुग्णांची कशी लूट होते हे पुराव्यांसह उघडकीला आणलं होतं. त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याची गांभीर्यानं दखल घेत खासगी लॅबचालक CPRमध्ये येतातच कसे असा सवाल उपस्थित करत या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार CPRचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. दरम्यान ज्या रुग्णांकडून खासगी लॅबमधून तपासणी करण्यासाठी पैसे उकळण्यात आले होते ते त्यांना परत केले जावेत अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं केली होती. त्या मागणीनुसार संबंधित लॅब एजंटांनी हे पैसे परत केलेत. आज संबंधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पैसे परत करण्यात आलेत. रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडमुळे रुग्णांची लूट थांबल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. माझं नाव शिवाजी यादव. माझी पुतणी गुरुवारी 27/11 रोजी CPRमध्ये डिलिव्हरीसाठी आम्ही ॲडमिट केली होती. थोड्या वेळानंतर या ठिकाणी खाजगी लॅबच्या मालकांच्याकडून काहीतरी पैसे घेतलं होतं. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी 900 रुपये दिलं होतं. ही बातमी ज्यावेळेला आमचे दादा योगेश दादांना समजली त्यावेळी इथे त्यांनी आलीत. त्यावेळी दिवशी जवळजवळ 36 लोकांची नावं या ठिकाणी प्राप्त झाली होती. 900 रुपयापासून 4,000 7,000 रुपये लोकांनी पैसे या ठिकाणी लॅबच्या मालकांना दिलं होतं. त्यासाठी दादांनी फार मोठं आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनात आज या ठिकाणी यश आलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. त्याबद्दल दादांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. सगळ्या लाभार्थींना त्यांनी स्वतः पैसे दिलेल्यापेक्षा कमी आला असलं तर स्वतःचे पैसे घालून या ठिकाणी जास्त द्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या आलेल्या आंदोलनाला हे यश म्हणायचं. आणि इथून पुढं आपण सर्व नागरिकांनी सावध राहून अशी कोणतीही घटना या ठिकाणी जर घडत असेल तर ती दादांच्या किंवा अशा कोणत्याही एखाद्या लोकप्रतिनिधीच्या कानावरती आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा आंदोलन करणारी जी अशी आमची दादांसारखी जी खुदखोर लोक आहेत यांच्या कानावर घातलं तर आपलं नक्की त्या ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकेल. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, अभिजित कांजर, सरदार पाटील, सुरेश पाटील, विनायक पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित होते.